कडून वसंतनाना देशमुख यांचे नाव जे आहे ते अंतिम झालेलं आहे आणि त्यानंतर काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। महाविकास आघाडीकडून जवळपास 4 अर्ज होते, मात्र वसंतनाना देशमुख यांचा अर्ज तो कायम ठेवलेला आहे आणि ही निवडणूक जी आहे ती लागलेली आहे। आपल्यासोबत आहेत वसंतनाना देशमुख। नाना, काय सांगाल? खरं तर निवडणुकीला तुम्ही सामोरे जाताय, मोठी जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे, कशा पद्धतीने निवडणुकीकडे पाहताय आणि काय अपेक्षित आहे? ही निवडणूक मी मतदारासाठी लावलेली आहे आणि मतदाराची इच्छा होती की निवडणूक लागावी। असे अनेक फोन सगळ्या पक्षांच्या जे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद असतील, त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं की निवडणूक कसल्या परिस्थितीत लागली पाहिजे आणि लोकशाही निवडणूक नाही लागली तर मग मतदाराचं त्या ठिकाणी महत्त्व कमी होईल आणि त्यांना मग परत कामाच्या संदर्भात कोण विचारणार नाहीत। निवडणूक लागली तर सगळेच नेते मंडळी त्या मतदारापर्यंत जाऊन त्यांची काय कामं सुखदुःख असतील ती जाणून घेतील आणि ही निवडणूक झाली पाहिजे अशी मला सगळ्यांनी या ठिकाणी विनंती केली होती। खरं तर तुमच्यावरती मोठ्या प्रमाणात दबाव जो आहे तो काही नेत्यांकडून आल्याचं चर्चा आहे आणि नात्यातून सुद्धा तुमच्यावर दबाव आल्याची देखील चर्चा आहे। काय नक्की वास्तव आहे आणि अशा पद्धतीने दबाव आला होता? नात्यातून दबाव याचा काही विषय नाही। ते वेगळ्या पक्षात आहेत, मी वेगळ्या पक्षात आहे आणि दबाव कोणाचा आला नाही। मी काय दबाव घेणारा माणूस नाही ना, त्यामुळे दबाव याचा काय विषय। मग कशा पद्धतीनं, कारण आमदार उत्तम जानकर जे माळशिरसचे आमदार आहेत त्यांनी आपल्या विरोधात भूमिका घेतलेली आहे की आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत, आम्हाला वसंतनाना देशमुख हे उमेदवार मान्य नाही आहेत, त्यांच्यामागे एक आमदार आहे का, त्यांचं नाव सांगावं असं देखील आव्हान त्यांनी दिलेलं आहे। काय उत्तर असेल जानकरांना? नाही, त्यांनी काय म्हणले ते माझ्या काय ऐकण्यात आले नाही। पण खासदार साहेब, मोठे दादा, पवार साहेब हे प्रश्न मिटवतील। तर मी काय पक्षाने एबी फॉर्म पाठवल्यावरच भरलेला नाही, मी काय असं अपक्ष येऊन भरलेला नाही फॉर्म। ज्यावेळेला पक्षाने एबी फॉर्म दिला आहे म्हणूनच मी भरलेला आहे ना। पक्ष विचारेल त्यांना काय भूमिका आहे। खरं तर अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी गरुड बंगल्यावर म्हणजे उत्तम जानकरांच्याच बंगल्यावरती तुमची बैठक झालेली होती आणि त्यामध्ये नावाची चर्चा सुद्धा झालेली होती। मग अचानक असं काय झालं जानकरांना की त्यांनी माघार घेतलेले आहे? काय नक्की शक्यता वाटते? काही घोडेबाजार नव्हतं, एक कुठलं तर ठेवायचं एवढं ठरलं होतं आणि सगळ्यांनी सोलापूरला जाऊन थांबूया आणि कोण नाव ठरल ते आपण फायनल करूया असं ठरलेलं होतं। परंतु मला अशी बातमी आली की सगळ्यांनीच अर्ज काढलेत म्हणून मी थांबलो अर्ज काढायचं। निवडणूक बिनविरोध करायचं असं देखील काही चर्चा होती, तसं काही ठरलं होतं? नाही, मला ते बोलले म्हणजे जे आता भाजपचे जे पदाधिकारी होते काय तर माझे सगळ्याच लोकांचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे मला त्यांनी फोनवर किंवा काही जणांनी भेटून सांगितलं होतं की बिनविरोध करूया हे काय। पण आपण काय मी खाजगीतनं उभा राहिलेलो नव्हतो। मी जर अपक्ष भरला असता तर ती काढायला मी मालक होतो, पण जर आपण पक्षाचा एबी फॉर्म जोडून जर आपण अर्ज भरला असेल तर जोपर्यंत पक्ष आदेश देत नाही तोपर्यंत आपण तो अर्ज काढू शकत नाही। मग आता जानकर साहेबांची काय आपण त्यांची भेट घेऊन त्यांचे काय राग दूर करणार? जानकर साहेब मला भेटणार, सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना भेटणार। एकदा तुम्ही उमेदवारी घेतल्यानंतर सगळ्या भाजपच्या आमदारांना भेटणार, आमच्या तर भेटणार, आमच्या भेटणं गरजेचंच आहे आणि बघूया काय होतं। खरं तर 1998 साली भाजपकडे 70 मतं होती आणि काँग्रेसकडे 320 मतं होती। असं असताना भाजपचे सुभाष देशमुख निवडून आले होते, त्याची पुनरावृत्ती होईल असं वाटतंय का? असा चमत्कार होईल? आता तो मतदाराच्या हातात आहे, चमत्कार करायचा का नाही करायचा हा मतदाराच्या हातात आहे। मतदाराची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी उभा राहिलेलो आहे। मी आज जर अर्ज नसता तर त्यांना कोणीच विचारलं नसतं, आज तुम्ही पण कोणाला विचारलं नसतं। आज एक बातमी आली असती बिनविरोध झाला आणि विषय संपला असता। पण मग यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले नगरसेवक आनंदी आहेत का तुमची निवडणूक लागल्यामुळे? 100% आनंदी आहेत, आमच्यापेक्षा सत्ताधारीतले आनंदी आहेत। तर हे होते वसंतनाना देशमुख आणि हे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार आहेत। राजेंद्र राऊत विरुद्ध वसंतनाना देशमुख असा संघर्ष जो आहे तो या विधान परिषदेमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे येत्या विधान परिषदेच्या निकालामध्ये नक्की काय चित्र समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।